बुद्धांची करुणा किती मोठी होती माहीत आहे का? ते म्हणायचे, तुझं दुःख म्हणजे माझं दुःख. अशी विचारसरणी आपण आयुष्यात आणली तर काय बदल होईल? नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धांची करुणा आणि त्यांनी घेतलेली महान व्रत जाणून घेणार आहोत. बुद्धांचा स्वभाव हा अपार प्रेम आणि करुणेचा होता. ते नेहमी म्हणायचे की तुमचं दुःख म्हणजे माझं दुःख आणि तुमचा आनंद म्हणजे माझा आनंद. जसं आई आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करते, तसंच बुद्ध प्रत्येक जीवावर प्रेम करत होते. त्यांची करुणा इतकी मोठी होती की लोकांच्या दुःखामुळे ते स्वतःही दुःखी होत असत. पण लोक त्यांच्या या करुणेला समजून घेत नव्हते. अज्ञान आणि इच्छा यांच्या मागे लागून ते स्वतःचं दुःख निर्माण करत होते. आपल्या चुकीच्या कृतींमुळे आणि वासनांमुळे ते भ्रमात अडकले होते आणि सतत दुःख भोगत होते. बुद्धांची करुणा फक्त या जन्मापुरती मर्यादित नव्हती, ती अनंत काळापासून चालू आहे. जेव्हा जेव्हा लोक अज्ञानामुळे चुकीच्या मार्गावर जातात, तेव्हा बुद्ध वेगवेगळ्या रूपात त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रकट होतात. शाक्यमुनी बुद्ध, जे एक राजकुमार होते, त्यांनी सर्व सुख सोडून सत्याच्या शोधासाठी जीवन अर्पण केलं. त्यांनी ध्यान आणि साधनेच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त केलं आणि नंतर संपूर्ण आयुष्य लोकांना धर्माचा मार्ग शिकवण्यात घालवलं. बुद्धांची करुणा ही अमर्याद आहे, कारण मानवाचं अज्ञानही अंतहीन आहे. जेव्हा बुद्धांनी संसाराचा त्याग केला, तेव्हा त्यांनी 4 महान व्रत घेतली. पहिलं, सर्व लोकांना दुःखातून मुक्त करणे. दुसरं, सर्व इच्छा आणि वासनांचा त्याग करणे. तिसरं, सर्व शिकवणी आत्मसात करणे. आणि चौथं, पूर्ण ज्ञान प्राप्त करणे. ही व्रत म्हणजे त्यांच्या करुणेची खरी ओळख होती. बुद्धांनी स्वतःच्या जीवनातूनही अनेक गोष्टी शिकवल्या. त्यांनी कोणत्याही जीवाला इजा न करण्याचं व्रत घेतलं, कारण त्यांना वाटत होतं की प्रत्येकाने दीर्घ आणि सुखी आयुष्य जगावं. त्यांनी चोरी टाळली, कारण प्रत्येकाला आवश्यक ते मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी शुद्ध जीवन जगण्यावर भर दिला, जेणेकरून लोक वासनांपासून मुक्त राहतील. त्यांनी नेहमी सत्य बोलण्याचं महत्त्व सांगितलं, कारण त्यामुळे मन शांत राहतं. त्यांनी वाईट बोलणं, इतरांचा अपमान करणं आणि निरर्थक बोलणं टाळलं, कारण यामुळे समाजात शांतता आणि मैत्री टिकून राहते. त्यांनी लोभ टाळला, कारण लोभामुळे मन अस्वस्थ होतं, आणि त्यांनी राग टाळला, कारण रागामुळे द्वेष वाढतो. बुद्धांनी सांगितलं की अज्ञान टाळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण अज्ञानामुळेच माणूस चुकीचे निर्णय घेतो. जर आपण कारण आणि परिणाम यांचा नियम समजून घेतला, तर आपण योग्य मार्गावर चालू शकतो. अशा प्रकारे बुद्धांची करुणा सर्व लोकांना कवेत घेते. ते प्रत्येकासाठी आनंद आणि मुक्तीची इच्छा करतात. जसं आईवडील आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम इच्छा करतात, तसं बुद्ध सर्व जीवांसाठी सर्वोच्च आनंदाची कामना करतात, म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या या चक्रातून मुक्त होणं. मित्रांनो, या शिकवणीचा सार एकच आहे, इतरांसाठी प्रेम आणि करुणा ठेवा, स्वतःला शुद्ध ठेवा आणि योग्य मार्गावर चालत राहा. हाच खऱ्या आनंदाचा आणि शांततेचा मार्ग आहे. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.